पण मी होईल तेवढं महिला सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे. खरं तर जिथे जिथे महिलांचा सन्मान केला जातो, जिथे जिथे महिलांना मान दिला जातो, तिथे काहीच कमी पडत नाही. आणि आमच्याकडे नेता आहे, नीती आहे आणि काम करण्याची आमच्या नेत्याची आणि आमची नियत सुद्धा आहे. कारण जाणून बुजून काही गोष्टी केल्या जातात ह्या जनतेला सुद्धा कळतंय. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार देखील करतात. त्याच अनुषंगानं नांदेड उत्तर शिवसेना महिला अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 5च्या उमेदवार अपर्णाताई नेरळकर मॅडम याच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. ताईची जर ओळख करून द्यायची म्हटलं तर ताई यापूर्वी नगरसेवक देखील होत्या. 2017 निवडून आल्या आणि नंतर 6 महिन्यासाठी महिला व बालविकासचं सभापतीपद देखील त्यांनी सांभाळलं. ताई, आपल्याला पहिल्या निवडणुकीचा अनुभव देखील आहे. आपण याच प्रभागामध्ये 5मध्येच पहिली निवडणूक जिंकलेली देखील आहे. पण आज आपण काम करत असताना, फिरत असताना, प्रचार दौरे करत असताना लोकांचा प्रतिसाद कसा आहे, तो काय सांगाल? नमस्कार, मी सौ अपर्णा ऋषिकेश नेरळकर, माजी शिक्षण सभापती, महिला बालकल्याण. आज आम्ही प्रभाग 5 मध्ये फिरतोय. लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि लोक अगदी खंबीर आमच्या पाठीशी आहेत. नक्कीच नाही. एकंदरीत आपण फिरत असताना आपल्या प्रभागामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत, काय सांगाल? म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या वार्डामध्ये म्हणजे गल्ली नगर असतात ना, कुठे गेले? आता प्रभाग क्रमांक 5 हा आम्ही पूर्ण पिंजून काढलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अनेक अडचणी आजही नागरिकांच्या समस्या समोर आहेत. पण मागच्या 8 वर्षात माझ्या हातून बरीच कामे झालेली आहेत. तर बऱ्याच ठिकाणी फिरताना काही नळाच्या पाण्याच्या वेळा आहेत. काही लोकांना संध्याकाळी पाणी येतं, काही जणांकडे, तर काही लोकांना सकाळी पाणी हवंय. आता हा बोलू ना मी कैलासनगर हा एरिया काही डेड एंड आहेत. तर डेड एंडच्या बऱ्याच मागच्या 3-4 लेनमध्ये आम्ही ड्रेनेज लाईन केलेली आहे. अजूनही 1-2 गल्ल्यांमध्ये ड्रेनेज लाईनची कामे उर्वरित आहेत. आणि बाकी कसं, महापालिका म्हणजे वॉटर, गटर, मीटर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मूलभूत सुविधा लोकांना हव्या असतात. बऱ्याच सुविधा आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत. नक्कीच नाही. त्यासोबतच तुम्हाला माहिती देखील आहे की तुम्ही महिला व बालविकास देखील 6 महिन्यासाठी तुमच्याकडे जबाबदारी आली होती. आणि त्या काळामध्ये आपल्याला काय काम करता आली, काय सांगा? खरं तर मला 5 वर्षात खूप कमी कार्यकाळ मिळाला या समितीवर विराजमान होण्याचा. पण मी होईल तेवढं महिला सक्षमीकरणासाठी काम केलेलं आहे. आणि त्यासोबतच सगळ्या महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या सुद्धा आम्ही डिजिटलाइज केल्या. त्या कोविड काळात विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, मग ती संख्या कशी वाढवता येईल त्या अनुषंगाने आम्ही काम केलं. दर महिन्याला मुलांना मासिक परीक्षा घेऊन आम्ही त्यांना मासिक काय म्हणतात स्कॉलरशिप दिली. आणि अनेक महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना केल्या, ज्यात एकल महिलांसाठी खूप काम केलं मी. त्यात महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या. आज मलाही खूप आनंद वाटतो, त्याही खूप समाधानी आहेत. नक्कीच नाही. खूप चांगली महत्त्वाची जबाबदारी 6 महिन्यासाठी तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. या अगोदर आपण काँग्रेसकडून निवडणूक जिंकली होती. आता तुम्ही सध्या शिवसेनाच्या जिल्हाध्यक्ष देखील आहेत महिलांच्या. आज कसे, म्हणजे काय वाटतं, म्हणजे त्यावेळेस निवडणूक लढवताना अनुभव आणि आजचा अनुभव काय सांगाल? काय, आपण आपल्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला जग सुंदर दिसतं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. खरं तर जिथे जिथे महिलांचा सन्मान केला जातो, जिथे जिथे महिलांना मान दिला जातो, तिथे काहीच कमी पडत नाही. आणि अशा विचारसरणीतूनच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे DCM म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथभाई शिंदे आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनात आणि नांदेड उत्तरचे कार्यसम्राट आमदार साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनात आज खूप चांगलं काम मला इथे करण्याची संधी मिळाली आहे. नक्कीच नाही. यावेळेस आपण एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या निवडणुका लढवल्या जातात तर महिलांची खूप संख्या आहे, परंतु महिलांचा चेहरा असतो. परंतु तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः कर्तृत्वाने काम करत असता, उच्च शिक्षण असल्यामुळे. आणि एकंदरीत संपूर्ण महिलांना त्या माध्यमातून काय सांगाल, काय म्हणतात?
कसं आहे, आता मी जशी पुढे होऊन काम करते, मला माझ्या फॅमिलीचा सुद्धा खूप चांगला सपोर्ट आहे. महिलांनी एकदा त्यात शिकायला पाहिजे. महिला आपोआपच कसं खूप सिन्सिअरली काम करतात, मुली असतील, महिला असतील. तर जसं जसं आपण शिकत गेलं तसं तसं आपल्याला पुढे मार्ग मिळत राहतो. तर माझी सगळ्या महिलांना कळकळीची विनंती आहे की त्या जर शिकत राहिल्या आणि स्वतःहून काम करत राहिल्या तर आपोआप मार्ग खूप सोपा होऊन जातो. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर आम्ही अभ्यास केला तर एकंदरीत शिवसेना आणि भाजपामध्ये चांगली टक्कर होईल असं तुमच्या तर बाबतीत दिसतं. एकंदरीत तुम्हाला नेमकं कोणत्या पक्षाचं आव्हान असेल, कसं आव्हान असेल, काय सांगायला? आता विरोधक भरपूर आहेत, एक्झॅक्ट मी तसं काही सांगू शकत नाही. पण मला सगळ्या नागरिकांना एकच सांगायचंय, आमच्याकडे नेता आहे, नीती आहे आणि काम करण्याची आमच्या नेत्याची आणि आमची नियत सुद्धा आहे. त्याच्यामुळे काही मी त्यावर फारसं बोलू शकत नाही. माझा मागचा 8 वर्षाचा कामाचा खूप दांडगा अनुभव आहे आणि लोक माझ्या पाठीशी उभी आहेत. आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या आणि आमच्या नेत्या सौभाग्यवती संध्याताई कल्याणकर त्यांचं सुद्धा महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप मोठं काम आहे. त्यांनी आज इथे नांदेड उत्तरच्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावा या अनुषंगाने एक 10 कोटीचं एक मोठं क्लस्टर आणलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा दोघांचाही भक्कम असा आधार आम्हाला आहे. त्याच्यामुळे विरोधक आता काय इलेक्शन म्हणल्यानंतर ह्या गोष्टी चालत राहणार. पण आता मला पुन्हा तेच एक सगळ्यांना विनंती करायची, पुन्हा एक निवडणूक आलेली आहे, पुन्हा एकदा संघर्षाची वेळ आलेली आहे. सगळ्या सुजाण नागरिकांनी आपल्या मदतीला कोण येतं, आपल्या सुखदुःखात कोण येतं आणि आपल्यासाठी काम कोण करतं याचा विचार करून सारासार विचार करून पुढे सगळ्यांनीच भरभरून आशीर्वाद द्यावेत. नक्कीच नाही. त्यासोबत तुम्ही संध्याताईचं नाव घेतलं. संध्याताई देखील आमदाराच्या पत्नी असून एक स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करत आहे. बँकेच्या माध्यमातून उद्योजक घडवणं असेल, अनेकांना बेरोजगारांना रोजगार देणं असेल. बरं, आपण देखील निवडून आल्यानंतर आपलं काय विजन असेल की महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, या संदर्भात आपलं काय विजन आहे? महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचे जे लघु उद्योग आहेत त्याच्यासाठी निश्चितच मी आणि संध्याताई आम्ही निश्चितच महिलांच्या पाठीशी राहू. आणि आमच्या दोघींच्याही पाठीशी सन्माननीय एकनाथभाई शिंदे असतील. त्याच्यामुळे नांदेड उत्तरच्या महिला असतील किंवा मतदारसंघातल्या महिला असतील, त्या महिलांना कुठेच काही कमी पडणार नाही एवढी मी नक्कीच ग्वाही देऊ शकते. नक्कीच नाही. तुमचं केलंय काम भारी असं देखील टॅगलाईन. आता पुढची तयारी येस. म्हणजे आजपर्यंत आपण म्हणजे आता तुम्ही जसं 3 वर्षापासून जिल्ह्याच्या अध्यक्ष देखील आहेत महिलांच्या, आपल्या माध्यमातून कल्याणकर साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत काय काय कामं झाली? मला तर वाटतं की 17-22 पासून तर हेच लागली प्रशासन आहे, त्या काळात काय काय काम झाली? कल्याणकर साहेबांच्या मार्गदर्शनात आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आलेला आहे. विशेष म्हणजे कल्याणकर साहेबांनी कुठलीही जातपात न बघता बुद्धविहार असेल, मस्जिद असेल किंवा आपले हिंदूंची मंदिरं असतील, आमच्या इथे श्यामनगरला 2 ठिकाणी मोठे शेड दिलेले आहेत. माझ्या प्रभागात 2 बुद्धविहार आहेत, एक हर्षनगरला आहे, एक सहयोग नगरला आहे. दोन्ही बुद्ध विहारांमध्ये भरपूर असा निधी दिलेला आहे. आणि पीरबुराण नगरचा जो खूप मोठा एरिया आहे तर त्या एरियात मागच्या 40 वर्षापासून एक आरक्षणाचा खूप प्रश्न गंभीर होता. तर हा प्रश्न आमदार साहेबांनी स्वतः फॉलो पूर्ण घेऊन त्यांनी हा प्रश्न गांभीर्याने सोडवलेला आहे. आणि मोठ्या मोठ्या मस्जिदकडे सुद्धा साहेबांनी रस्त्यांची कामं असतील, लाईटची कामं असतील, नाल्यांची कामं असतील, सगळीच कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे प्रभागात कल्याणकर साहेबांच्या मार्गदर्शनात भरपूर असे कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे प्रभागातली जनता खूप खुश आहे. नक्कीच आहे. तुम्ही साहेबांची कामं देखील सांगितली, एकंदरीत खूप तुमच्या देखील प्रभागात चांगलं काम केलं. परंतु एकंदरीत पाहायला गेलं शिवसेनेमध्ये कुठं गट तर दिसतात, कुठेतरी कल्याण साहेबांना थोडंसं हे होतं. प्रभाग क्रमांक 3 मध्ये तशी परत झाली, कारण की उमेदवार देताना अपक्ष उमेदवार देखील सही झालं. या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं पाहता? मला एकच सांगायचं, जया अंगे मोठेपण त्यास यातना कठीण. त्याच्यामुळे जो व्यक्ती मोठा होत राहील त्याच्या मागे ते शत्रू होत राहतात आणि लोक त्यांच्या आपल्या मतदानाच्या रूपाने नक्कीच या साहेबांना उत्तर देतील असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. म्हणजे या अडचणीमुळे साहेबांना फायदा होईल, काय होईल? म्हणजे फायदाच होणार आहे, नक्कीच फायदा होणार आहे. कारण जाणून बुजून काही गोष्टी केल्या जातात ह्या जनतेला सुद्धा कळतंय. आमचेही बरेच नातेवाईक तिकडे आहेत, त्यांनाही या गोष्टी गांभीर्याने कळतायत. त्याच्यामुळे निश्चितच येत्या 16 तारखेला आपल्याला सगळेच निश्चित चित्र स्पष्ट होईल. एकंदरीत मला वाटतं की शिवसेना उत्तरमध्ये बऱ्याच संख्येमध्ये जवळपास 40 उमेदवार आहेत आपले. एकंदरीत कशी परिस्थिती आहे सर्वांची? जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील आणि आम्हाला सोबत घेतल्याशिवाय महापौर होणार नाही असा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणजे आहे म्हणा, पुन्हा एकदा काही संधी आहे म्हणा सभापती पदाची. बघू आता जे नशिबात आहे नक्कीच. ते. बरं ताई, खरंच काम चालू आहे, तरी आपण निवडून आल्यानंतर आता पुढची तयारी काय? मला काय विजन काय आहे आपलं, काय कन्सेप्ट आहे भागासाठी? मला इथे प्रामुख्याने सांगायचंय, प्रभाग क्रमांक 5
हा खूप प्रथितयश लोकांच्या वास्तव्याने गजबजलेला हा प्रभाग आहे. आपल्या प्रभागात नरहर कुरुंदकर गुरुजींचं अर्धाकृती पुतळा आहे. तसेच भाग्यनगरला आम्ही 3 स्मरणशिला बसवल्या, ज्यामध्ये आमचे सुधाकरराव डोईफोडे काका आहेत, वसेकर काका आहेत, आपले म्हैसेकर काका आहेत. यांच्या घरासमोर आम्ही स्मरणशिला बसवलेल्या आहेत. तर अजून ह्या ज्या काही प्रभागातील प्रथितयश लोक आहेत, माजी आपले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लोक आहेत, त्यांच्या घरासमोर स्मरणशिला बसवायच्या आहेत. बऱ्याच मंदिरांमध्ये शेडची आज आवश्यकता आहे. त्याच्यासोबतच हा सगळा एरिया आहे जो हा एज्युकेशनल हब म्हणून ओळखल्या जाते. माझ्या प्रभागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, प्रामुख्याने मग मुली आहेत क्लासला जाणाऱ्या. तर त्यांच्या त्या सेफ्टीसाठी आपल्या प्रभागामध्ये दामिनी पथक असेल किंवा CCTV कॅमेरे असतील, अशी बरीच कामं करायची आहेत, ती आपण प्रामुख्याने करणार आहोत. नक्कीच ताई, खरंच ज्यावेळेस सुशिक्षित महिला ज्यावेळेस राजकारणात उतरतात त्यावेळेस बरेच काही मोठं विजन देखील असतं. एकंदरीत जाता जाता संपूर्ण जनतेना, प्रभागातील मतदारांना काय आव्हान कराल, काय सांगाल? माझी प्रभाग क्रमांक 5 मधील सुशिक्षित सगळ्या सुजाण नागरिकांना एकच विनंती आहे. येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 मतदानाची वेळ असेल. आपलं प्रभाग क्रमांक 5चं पॅनल ज्यात मीनाक्षीताई धनजकर आहेत, त्यांचं चिन्ह ऑटो आहे आणि बाकी 3 उमेदवारांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, कृपया तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा आणि 4ही उमेदवारांना महापालिकेच्या सभागृहात पाठवा. धन्यवाद.